ITI प्रवेश 2024 अर्ज करण्याची पद्धत महाराष्ट्र राज्य शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट 2024 सत्रासाठी प्रवेश सूचना पुढील प्रमाणे पाहूया। जसे की 1. राज्यातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश प्रक्रियेत सहभागी असून सर्व संस्था हे प्रवेश अर्ज स्वीकृती केंद्र असतील। अर्ज स्वीकृत केंद्रात उमेदवार ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, पडताळणी, स्वीकृती आणि निश्चित करू शकतील। पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप PPP अंतर्गत राज्यात असलेल्या 250 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सर्व अभ्यासक्रमातील 20% जागा या माहिती पुस्तिकेत दिलेल्या विशेष प्रवेश प्रशिक्षण शुल्क आकारून गुणवत्तेनुसार भरण्यात येतील। त्या जागांसाठी इच्छुकांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत स्वतंत्र विकल्प म्हणजेच ऑप्शन देण्याची मुभा राहणार आहे। उदाहरणार्थ फिटर IMC, वेल्डर IMC इत्यादी। उमेदवारांना अशा जागांसाठी विकल्प सादर करण्यापूर्वी माहिती पुस्तिकेत प्रशिक्षण शुल्काबाबत माहिती वाचावी। अर्ज कोणत्याही ऑनलाईन माध्यमातून भरता येईल। सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश अर्ज व विकल्प भरण्याची सुविधा उपलब्ध असेल। प्रवेश अर्जात प्रायमरी मोबाईल नंबर, प्राथमिक मोबाईल नंबर नोंदविणे अनिवार्य आहे। एका मोबाईल क्रमांकावर केवळ एकच प्रवेश अर्ज नोंदवता येईल। संपूर्ण प्रवेश प्रक्रियेबाबत उमेदवारांना वेळोवेळी SMS द्वारे म्हणजेच वन टाइम पासवर्ड द्वारे कळवण्यात येईल। सबब उमेदवारांनी आपला अद्ययावत मोबाईल क्रमांक ऑनलाईन प्रवेश अर्जात प्रायमरी मोबाईल नंबर म्हणून नोंदविणे आवश्यक आहे। तसेच सदर मोबाईल क्रमांक प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदलता येणार नाही, ही महत्त्वाची सूचना लक्षात असू द्यावी। प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे मधील व्यवसायात एकूण प्रवेश क्षमतेच्या 50% पेक्षा कमी प्रवेश झाले असतील अशा व्यवसायातील प्रवेश उमेदवारांना त्याच संस्थेत इतर व्यवसायात किंवा जवळच्या दुसऱ्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील संबंधित व्यवसायात सामावून घेण्यात येईल। राज्यातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सर्व प्रकारच्या जागांसाठी प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने होत असून केंद्रीय पद्धतीने जागा उपलब्ध व संस्था स्तरावरील जागांसाठी ऑनलाईन अर्ज करणे सादर करणे आवश्यक राहील। कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया व्यतिरिक्त प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांचे प्रवेश ग्राह्य धरण्यात येणार नाही, याची सर्व उमेदवार, पालक व औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी नोंद घ्यावी। ऑनलाईन अर्जात प्राथमिक माहिती भरल्यानंतर उमेदवाराचे प्रवेश खाते म्हणजे ऍडमिशन अकाउंट, त्याच्या नोंदणी क्रमांक म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर हाच त्याचा युजर ID म्हणून तयार होईल। उमेदवाराने त्याच्या प्रवेश खात्यात प्रवेश म्हणजे लॉग इन करून ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज या मथळ्याखाली ऍप्लिकेशन फॉर्म वर क्लिक करून संपूर्ण प्रवेश अर्ज भरावा। प्रवेश अर्जात सादर केलेली सर्व माहिती योग्य असल्याचे पुनश्च तपासून घ्यावे व प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन पेमेंट गेटवेच्या माध्यमातून जमा करावे। प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावर व प्रवेश अर्ज निश्चित करण्यापूर्वी उमेदवारास प्रवेश अर्जातील माहितीतील बदल करता येईल। प्रवेश अर्ज शुल्क जसे की 1 राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये, अराखीव प्रवर्गासाठी 150 रुपये, तर महाराष्ट्र राज्य बाहेर उमेदवारास 300 रुपये आणि अनिवासी भारतीय उमेदवारासाठी 500 रुपये शुल्क आकारले जाईल। त्यानंतर उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज व प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतर तात्पुरता प्रवेश अर्जाची म्हणजेच प्रोव्हिजनल ऍप्लिकेशन फॉर्म छापील प्रत प्रिंटआउट घ्यावी। प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी उमेदवाराने प्रवेश अर्जातील माहिती जसं दाव्याच्या पुष्टार्थ, आवश्यक मूळ दस्तऐवज, कागदपत्रे, कागदपत्राच्या छायांकित प्रतीचा म्हणजे फोटोकॉपी एक संच व तात्पुरता प्रवेश अर्जाची छापील प्रत प्रिंटआउट नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पडताळणीसाठी सादर करावेत। प्रवेशासाठी आवश्यक दस्तऐवज, कागदपत्रांची यादी प्रवेश संकेतस्थळावर डाउनलोड या मथळ्याखाली तसेच माहिती पुस्तके प्रपत्र 3 वर उपलब्ध करून देण्यात आली आहे, ती आपण पाहू शकता। निश्चित केलेल्या प्रवेश अर्जाचाच प्रवेश करण्याकरिता विचार करण्यात येईल। निश्चित न केलेले अर्ज प्राप्त झाले नाहीत असे समजण्यात येईल, म्हणजेच आपला प्रवेश अर्ज ITIत जाऊन कन्फर्मेशन करणे गरजेचे असेल। प्रवेश अर्ज निश्चित केल्यानंतर उमेदवारास प्रवेश अर्जातील माहितीत बदल करता येणार नाही,
तथापि उमेदवारास प्रवेश अर्जात सादर केलेल्या काही निवडक माहितीत कोणत्याही प्रकारे बदल करावायचा असल्यास त्यासाठी प्राथमिक गुणवत्ता फेरीनंतर हरकती नोंदवणे, या फेरीत आलेल्या प्रवेश खात्यात प्रवेश म्हणजेच लॉग इन करून तसा बदल करता येईल. तदनंतर प्रवेश अर्जात कोणत्याही प्रकारे बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी. महत्त्वाचे, प्रवेश अर्ज निश्चित केल्यावर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करण्यासाठी प्रवेशस्थळावरील म्हणजेच संकेतस्थळावरील नोंदणी क्रमांक, रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड द्वारे प्रवेश लॉग इन करून सबमिट चेंजेस ऑप्शन प्रेफरन्स द्वारे सादर करावीत. उमेदवाराने एकच अर्ज भरावा. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास त्या उमेदवाराचे सर्व अर्ज रद्द होतील. अशा उमेदवारांची निवड झाल्यास वा चुकीने प्रवेश देण्यात आला असल्यास त्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल व उमेदवार संपूर्ण प्रवेश प्रक्रियेतून बाद होईल. प्रत्येक प्रवेश फेरीत निवड झालेल्या उमेदवारांना निवडपत्र म्हणजेच अलॉटमेंट लेटर ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी उमेदवारांनी आपल्या अकाउंटला लॉग इन करून निवडपत्राची प्रिंट घेऊन निवड झालेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी दिलेल्या वेळापत्रकानुसार उपस्थित राहावे. तसेच उमेदवारांना निवडपत्राचीच म्हणजेच अलॉटमेंट लेटर छापील प्रत किंवा प्रिंटआउट ज्या संस्थेत त्याची निवड झाली आहे त्या संस्थेत देखील घेता येईल. शेवटची महत्त्वाची सूचना, उमेदवाराने त्यास बहाल करण्यात आलेल्या जागेवर प्रवेश निश्चित करताना प्रवेश अर्जातील दाव्याच्या पुष्टार्थ आवश्यक दस्तऐवज कागदपत्रे संबंधित संस्थेत तपासणीसाठी सादर करावेत. प्रवेशासाठी आवश्यक दस्तऐवज कागदपत्रांची यादी प्रवेश संकेतस्थळावर तसेच माहिती पुस्तिकेत प्रपत्र 3 मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेश निश्चितीच्या वेळी आवश्यक दस्तऐवज कागदपत्रे सादर करू न शकल्यास व माहितीत तफावत आढळल्यास उमेदवारास बहाल करण्यात आलेली जागा रद्द करण्यात येईल व उमेदवाराला पुढील प्रवेश प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. महाराष्ट्रातील सर्व शासकीय व खाजगीच्या सत्र 2024-25 व 24-26 करिता लवकरच ITIच्या ऑनलाईन ऍडमिशनला सुरुवात. खाली दिलेल्या वेबसाईटला आपण भेट द्यावी किंवा अधिक माहितीसाठी नजीकच्या ITIला भेट द्या. चला तर मग सर्व सूचनांचे पालन करून अचूक अर्ज भरूया. कौशल्य आहे तर विकास आहे. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.